नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी करत असलेले दिनकर पाटील हे सध्या प्रचारात आहेत आणि विविध ठिकाणी जाऊन भेटीगाठी घेत आहेत। अण्णा काय सांगाल, अवघे 5 ते 6 दिवस जे आहेत ते मतदानाच्या प्रक्रियेसाठी उरलेले आहेत, काही धाकधूक आपल्याला वाटते का? खरं तर माझ्या समोर जे दोन उमेदवार आहे सीमाताई हिरे यांच्यावर प्रचंड नाराजी आहे। 10 वर्षात त्यांनी एकही काम केलं नाही। मी वारंवार सांगतोय, आपल्याला जाणीव आहे, मी नेहमी सांगायचो हेमंतगुळ शिपडणार आहे। आताही सांगतो सीमाताईचं डिपॉझिट जप्त होणार आहे। सीमाताईवर संपूर्ण मतदार नाराज आहे। आणि दुसरा जो सेनेचा उमेदवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। जनतेला या ठिकाणी गुन्हेगारी नको आहे, शांतता हवी आहे, विकास हवा आहे, काम करणारा आमदार हवा आहे आणि त्या अपेक्षा माझ्याकडून जनतेच्या पूर्ण होणार आहे। मी एक पर्याय म्हणून जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चांगला उमेदवार आहे, अध्यात्माचं काम आहे, त्यामुळे मी विजयी होणार। मला काही धाकधूक नाही। समोरच्यांचे काही गणित असो ते गणित फेल होणार। अण्णा, आपण असा विश्वास व्यक्त करतायत की नाशिक पूर्व पश्चिम मधील जी जनता आहे, मतदार आहेत, ते आपल्याला महाविकास आघाडीनी महायुती या दोघांमध्ये आपल्याला ते पर्याय म्हणून आपल्याकडे बघतील, आपल्याला विजयाचा आत्मविश्वास आहे? आता इथंच बघा, हे सगळे धनगर समाजाची मंडळी आहे, यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिलाय। आता असे 100 जाती धर्माची माणसं माझ्या बरोबर आहे आणि याच्यापेक्षा काय मोठं आहे, यांचे 25-30 हजार मतं इथं। किरण थोरात यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, माझ्यासाठी यांनी माघार घेतली आहे आणि सगळे माझ्या बरोबर आहे। अशी अनेक जाती धर्माची माणसं माझ्या बरोबर आहे। उद्योजक, व्यापारी, वकील, डॉक्टर, रात्री डॉक्टरांची मीटिंग झाली, 200 डॉक्टर। आणि तुम्ही म्हणता कसे काय विजयाची खात्री? तुम्ही बघाल, आता डिपॉझिट नाही राहायचं आहे दोघांचं। अण्णा, आपल्यासाठी राज ठाकरे जे आहेत ते नाशिक पश्चिम मध्ये सभा घेणार आहेत। प्रथमच असं होतंय की एका उमेदवारासाठी एकाच दिवशी एका मतदारसंघात 2-2 सभा होत आहेत। राज साहेब माझे आवडते नेते, मी त्यांचा आवडता कार्यकर्ता आहे। त्यांना माहिती हा उमेदवार निवडून येणार आहे, त्यासाठी साहेबांनी 2 सभा दिल्या। नक्कीच अण्णा आपल्यासोबत होते मनसेचे उमेदवार दिनकर पाटील आणि या ठिकाणी त्यांनी विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात देखील त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। कॅमेरा पर्सन वैभव घुगेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।